आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे पावसासंदर्भात। महाराष्ट्रातल्या सर्वच ठिकाणी पाऊस पडतोय, त्यामुळे आता जनजीवन विस्कळीत झालंय। नद्यांनी रौद्ररूप धारण केलंय। नद्यांनी पात्र सोडल्यानं अनेक ठिकाणी गावांचा संपर्कही तुटलाय, त्यामुळे वाहतूकही बंद झालीय। तर मुंबई, ठाणे, चंद्रपूर, कोल्हापूर आणि सांगलीतून आमचे रिपोर्टर आपल्या सोबत आहेत। आपण त्यांच्याकडून संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। मुंबईतून आमचे प्रतिनिधी जुई जाधव आपल्या सोबत आहेत, तर कल्याणमधून प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आणि चंद्रपुरातून अभिषेक भटपल्लीवार, तसेच कोल्हापुरातून विशाल पुजारी आणि सांगलीतून शरद सातपुते हे आपल्या सोबत आहे। या संदर्भात आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। सर्वप्रथम जाऊयात भाग्यश्रीकडे। भाग्यश्री, सध्या कल्याणमध्ये कसं वातावरण आहे? पावसानं उसंत घेतलीये का? आपण जर बघितलं वर्षा तर अजूनही पावसाने उसंत घेतलेली नाही। सततधार सुरू आहे। हा पाऊस जो सकाळपासून सुरू झालाय तो आजताही सुरू आहे। जवळपास 2.5 ते 3 तास मुसळधार पाऊस पडतो। यामुळे काही सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे। मध्य रेल्वेचा 15 ते 20 मिनिटं नेहमीप्रमाणे उशिरा आहे। मात्र जर असाच पाऊस पडत राहिला तर मात्र परिस्थिती गंभीर होऊ शकते। त्याचं कारण जर आपण बघितलं तर ट्रॅकवर हळूहळू पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे। मग अंबरनाथ असेल किंवा दिवा असेल, कोपर असेल, या जी स्थानकं आहेत इथे जनरली पाणी साचतं, तिथे हळूहळू पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे। आणि एकंदरीतच अशी परिस्थिती राहिली तर थोड्या पुढच्या काही तासातच आपल्याकडे हायटाईड आहे। 2:30 वाजता हायटाईडचा अंदाज बांधलेला आहे। त्यामुळे जर असाच पाऊस पडत राहिला तर त्यावेळी परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे वर्षात। निश्चितच भाग्यश्री, या संदर्भातले प्रत्येक अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।